नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्या भारती पुणे यूट्यूब चॅनेल सेवन प्रकाश वाघ हायफन यूट्यूब यामध्ये आपले सहर्ष स्वागत. आतापर्यंत आपण भूगोल विषयाच्या 3 चाचणी परीक्षा आणि 3 जिल्हे बघितले. आज आपण चौथी चाचणी परीक्षा चौथा जिल्हा बघणार आहोत. तो जिल्हा आहे पालघर जिल्हा. अशा रीतीने 36 जिल्ह्यासाठी 36 सराव परीक्षा व पूर्ण महाराष्ट्राच्या भूगोलासाठी 5 परीक्षा अशा 41 सराव परीक्षा आपण घेणार आहोत. याशिवाय अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, राज्यघटना, राज्यव्यवस्था, इतर 8ही विषयांसाठी विविध प्रकारच्या सिरीज, नोट्स आमच्या YouTube साईटवर उपलब्ध आहे. कृपया साईटला व्हिजिट द्या आणि आपलं ज्ञान अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करा. सुरुवात करूया पालघर जिल्ह्यात. सुरुवात करूया पालघर जिल्हा भूगोल. पालघर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली? एक लक्षात ठेवा, पालघर हा शेवटचा निर्माण झालेला अतिशय नवीन आहे आणि तो 1 ऑगस्ट 2014 ला निर्माण झाला. ठाणे जिल्ह्याचे विभाजन. पालघर जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या क्रमांकाचा जिल्हा आहे? शेवटी निर्माण झाला म्हणून तो 36वा म्हणजे सी हे बरोबर उत्तर आहे. पालघर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कुठे आहे? पालघरच मेन गाव आहे म्हणून बी पालघर हे योग्य उत्तर आहे. पालघर जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? हे सोपं आहे, सी कोकण हे त्याचे उत्तर आहे. पालघर जिल्ह्याचे सध्याचे अधिकृत भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे? आता सांख्यिकी विभागाच्या नुसार 4696.99 म्हणजे जवळजवळ 4697 चौरस किलोमीटर एवढं पालघर जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे. पालघर जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता भौगोलिक घटक आहे? आता आपल्याला माहिती आहे की पालघर जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. ओके. पालघर जिल्ह्याच्या पूर्वेकडे मुख्यतः कोणता जिल्हा आहे? पालघर जिल्ह्याच्या पूर्वेकडे ठाणे येतं आणि ईशान्य दिशेला नाशिक आहे. तर लक्षात ठेवा, पालघरच्या पूर्वेला ठाणे तर ईशान्येला नाशिक. पालघर जिल्ह्याच्या ईशान्य दिशेला कोणता जिल्हा आहे? तर नाशिक जिल्हा आहे. हे नाशिक हे बरोबर उत्तर आहे. पालघरच्या उत्तरेकडील सीमेला खालीलपैकी कोणते क्षेत्र लागून आहे? सोपं आहे, गुजरात व दादरा नगर हवेली पालघरला लागून आहे. हे उत्तर आहे. पालघर जिल्ह्याला किती लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? हे माहिती आहे, 112 किलोमीटर. सी हे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणता तालुका पालघर जिल्ह्यात नाही? मुरबाड हा तालुका ठाणे जिल्ह्यात येतो. जव्हार, मोखाडा, विक्रमगड हे पालघर जिल्ह्यात येतात. पालघर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर 8 तालुके आहेत. पालघर, वाडा, विक्रमगड, जव्हारदार, मोखाडा हे असे एकूण 8 तालुके पालघर जिल्ह्यामध्ये आहेत. पालघर मधील कोणता तालुका समुद्र किनारी आहे? तर जव्हार, मोखाडा नाही, विक्रमगड नाही, म्हणजे सी डहाणू हे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणता तालुका डोंगराळ आदिवासी भौगोलिक पट्ट्यात मोडतो? जव्हार, वसई, पालघर, डहाणू. आता जर डोंगर किंवा आदिवासी विभाग जर बघितला तर तो येतो जव्हार. जव्हार हा सह्याद्रीच्या डोंगराळ भागात असून जव्हार मध्ये आदिवासी लोकसंख्या खूप आहे. पालघर जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेचे सर्वात योग्य वर्णन कोणते? तर सी सागरी, डोंगरी, मैदानी, ग्रामीण हे योग्य वर्णन आहे. पालघर जिल्ह्याची पश्चिमेकडील नैसर्गिक सीमा कोणती? तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे म्हणून अरबी समुद्र बी हे योग्य उत्तर आहे. पालघर जिल्ह्याच्या पूर्वेकडील प्रमुख पर्वतरांग कोणती? सोपी आहे, इकडे सह्याद्रीची रांग आहे. सी सह्याद्री हे योग्य उत्तर आहे. सर्वाधिक क्षेत्रफळाचा तालुका कोणता असल्याचे 2025 समालोचनात नमूद आहे? म्हणजे पालघर मध्ये डहाणूला सर्वात जास्त क्षेत्रफळ आहे.
पालघर जिल्ह्यातील तुलनेने लहान तालुका कोणता? तर तलासरी हा तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने पालघर जिल्ह्यात सर्वात लहान आहे. पालघरची रचना कोणत्या दोन प्रमुख नैसर्गिक घटकामधील प्रदेश दर्शवतो? तर एका बाजूला पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला सह्याद्री, म्हणून ए हे योग्य उत्तर आहे. पालघर जिल्ह्याचा भौगोलिक प्रदेश महाराष्ट्राच्या कोणत्या भागात येतो? सोपं आहे, उत्तर कोकणात येतो. खालीलपैकी कोणत्या तालुक्यात वारली संस्कृतीचे विशेष महत्व आहे? या तिन्ही तालुक्यांमध्ये तलासरी, वसई, पालघर वारली संस्कृतीचे वर्चस्व आहे. पण त्यातल्या त्यात तलासरी आणि जव्हार इथं सगळ्यात जास्त आहे. सह्याद्रीच्या जवळचा डोंगराळ प्रदेश दर्शवणारे तालुके कोणते? जव्हार, मोखाडा, विक्रमगड हे तीनही सह्याद्रीचे जवळचा डोंगराळ प्रदेश दर्शवता, म्हणजे डी वरील सर्व हे उत्तर आहे. तलासरी हा तालुका कोणत्या दोन राज्याच्या केंद्रशासित प्रदेशाच्या जवळ आहे? ते गुजरात आणि दादरा नगर हवेली हे आधीच बघितलेलं आहे आपण, म्हणून गुजरात व दादरा पालघर जिल्ह्याचा समुद्र किनारा कोणत्या समुद्राचा भाग आहे? सोपं आहे, अरबी समुद्र. दुसरं कोणतं? 26. पालघर जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती? वैतरणा ही पालघर जिल्ह्यातील प्रमुख पश्चिम वाहिनी लक्षात ठेवा. वैतरणा नदीचा उगम कोणत्या भागात होतो? वैतरणा नदीचा उगम त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे सह्याद्री पर्वतरांगात होतो. वैतरणा नदी कोणत्या दिशेने वाहून अरबी समुद्राला मिळते? पश्चिम वाहिनी आहे, बी पश्चिमेकडे. प्रश्न 29. खालीलपैकी वैतरणेची उपनदी कोणती? भीमा, मुळा, मुठा तर आउट ऑफ क्वेश्चन आहे. पिंजाळ, देहरजा आणि सूर्या या वैतरण्याच्या 3 प्रमुख उपनद्या आहेत, म्हणून पिंजाळ हे बरोबर उत्तर आहे. खालीलपैकी कोणती नदी वैतरणेला मिळते? तानसा ही वैतरणेची डाव्या बाजूची महत्वाची उपनदी आहे, म्हणजे तानसा हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, वैतरणा नदीचा पालघर जिल्ह्यातील महत्वाचा उपयोग कोणता? आता वैतरणा नदीचा पालघर जिल्ह्यातील महत्वाचा उपयोग आहे जलसंपदा व पाणी पुरवठा. खालीलपैकी कोणती नदी पालघरच्या जलप्रणालीशी संबंधित आहे? आता इथं गोदावरी, पंचगंगा, वर्धा तर बरोबर नाही. सूर्या नदी ही करेक्ट उत्तर आहे. सूर्या ही पालघर मधील महत्वाची नदी आहे. देहरजा नदी कोणत्या प्रकारच्या नदी प्रणालीशी संबंध आहे? आपण बघितलं, देहरजा ही वैतरणाची उपनदी आहे, म्हणून वैतरणा खोरे हे याचे योग्य उत्तर आहे. कोकणातील नद्यांची लांबी कमी असण्याचे मुख्य कारण कोणते? याचं मुख्य कारण आहे समुद्र आणि सह्याद्री यामध्ये अरुंद पट्टा आहे, त्यामुळे नद्यांच्या लांब्या कमी आहे. पालघर जिल्ह्यातील नद्या मुख्यतः कोणत्या प्रकारच्या आहे? या सगळ्याच नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहे, अरबी समुद्राकडे जातात. तानसा नदीचा उगम कोणत्या परिसरात होतो? तानसा नदीचा उगम हा शहापूरच्या घाटमाथ्यामध्ये होतो, लक्षात ठेवा. शहापूरचा घाट. पालघर जिल्ह्याचे हवामान सामान्यतः कसे आहे? अरबी समुद्राला लागून उष्ण दमट आहे, बी हे योग्य उत्तर आहे. पालघर मध्ये सर्वाधिक पाऊस कोणत्या ऋतूत पडतो? नैऋत्य मान्सून मध्ये, सी हे बरोबर उत्तर आहे. पालघर कोणत्या कृषी हवामान विभागात येतो? हा अतिपर्जन्य कोकण विभागात येतो. 2024 मधील सरासरी पर्जन्यमान किती होते? तर याचे उत्तर आहे 2643 मिलीमीटर एवढा पालघर जिल्ह्यात पाऊस पडलेला होता 2024 मध्ये. तेही सरासरी 2600च्या आसपास असते. 2024 मध्ये सर्वाधिक पर्जन्यमान कोणत्या तालुक्यात नोंदले गेले? आता ही माहिती आहे म्हणून विक्रमगड मध्ये सगळ्यात जास्त 3075 मिलीमीटर पाऊस 2024 मध्ये झाला.
2024 मध्ये सर्वात कमी पर्जन्यमान कोणत्या तालुक्यात होते? जव्हार. जव्हारमध्ये 2345 मिलीमीटर एवढा पाऊस होता. आता हा काय कमी पाऊस नाही, कंपॅरेटिव्हली कमी पाऊस आहे. विक्रमगड मध्ये 3075 होता, तर जव्हारमध्ये 2345 होता. 43वा प्रश्न, पालघरच्या किनारपट्टीवर हवा दमट असण्याचे मुख्य कारण कोणते? समुद्राचा प्रभाव, त्यामुळे दमट आहे. एक, सह्याद्रीच्या तुलनेत किनारपट्टीवरील तापमानात कोणता प्रभाव दिसतो? आता समुद्रातील प्रवाहामुळे चढ उतार कमी असतो, उष्ण आणि दमट हवामान असतं. पालघर तालुक्यातील पर्जन्याचे वितरण कोणत्या घटकांचे संबंधित आहे? दोन घटक आहे, सह्याद्री रांग आणि नैऋत्य मान्सून, म्हणून ए हे योग्य उत्तर आहे. डोंगराळ प्रदेशातील नदी प्रवाहाचे वैशिष्ट्य कसे? आता या डोंगराळ प्रदेशातील नदी प्रवाह हे मान्सूनवर अवलंबून आहे. वैतरणा नदी कोणत्या समुद्राला मिळते? अरबी समुद्राला, सगळ्या पश्चिम वाहिनी आहे. खालीलपैकी कोणता पर्याय पालघरच्या जल प्रणालीशी अयोग्य आहे? वैतरणा योग्य आहे, सूर्या योग्य आहे, पिंजाळ योग्य आहे, डी भीमा हा अयोग्य पर्याय आहे. पालघरमध्ये नदीचे खोरे आणि समुद्र किनारे यांचा संबंध का महत्वाचा आहे? कारण ए, नद्याचे अंतिम विसर्जन अरबी समुद्रात होते, म्हणून नदीचे खोरे व समुद्र किनारा यांचा संबंध महत्वाचा आहे. आणि पालघर जिल्ह्यातील सर्वच नद्या पश्चिम वाहिनीमध्ये आहे. पालघर मधील जलसंपदेचा योग्य भौगोलिक क्रम लावा. सह्याद्री, नदी खोरे, खाडी, अरबी समुद्र, समुद्र, हिमालय, वाळवंट नाही. हे हा योग्य पर्याय आहे. सह्याद्री, नदी खोरे, खाडी आणि अरबी समुद्र. पालघर जिल्ह्यातील प्रमुख अन्नधान्य पीक कोणते? पालघर तालुक्यात बी भात हे महत्वाचे पीक आहे. जास्त पर्जन्य व दमट हवामानामुळे भात चांगला येतो. पालघरच्या डोंगराळ भागात खालीलपैकी कोणते पीक महत्वाचे? पालघरच्या डोंगराळ भागात नाचणी, जव्हार आणि मोखाड्यासारख्या प्रदेशात नाचणी जास्त प्रमाणात होते. पालघर जिल्ह्यातील पारंपरिक कोकणी शेतीचे सर्वात योग्य पीक कोणते? आता पारंपरिक कोकणी शेतीमध्ये येतो भात, म्हणून हे भात हे योग्य उत्तर आहे. जव्हार व मोखाडा भागात पावसाच्या पाण्यावर कोणती पिके घेतली जातात? तर जव्हार मोखाड्यामध्ये मोस्टली नाचणी व वरी हे घेतल्या जातात. पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी भागात कोणते फळ पीक विशेष आहे? आता तुम्हाला माहित असेल की पालघर जिल्ह्यामध्ये चिकू बी हे फळ प्रसिद्ध आहे. घोलवड कोणत्या कृषी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? घोलवडचे चिकू आहे, म्हणून बी चिकू हे योग्य उत्तर आहे. पालघर जिल्ह्यातील शेतीचे वैशिष्ट्य कोणते? सोपं आहे, पावसावर आधारित शेतीचे मोठे प्रमाण आहे. पालघर मधील भात शेतीत अनुकूल घटक कोणता? बी हे उत्तर आहे, कारण उच्च पर्जन्यमान व दमट हवामान जे भाताला पोषक असतं. काळी व वाळू मिश्रित जमीन कोणत्या पिकासाठी विशेष योग्य आहे? म्हणजे जर काळी आणि वाळू मिश्रित जमीन असेल तर ती भात, भाजीपाला व फळबागांसाठी योग्य मानली जाते. किनारपट्टी व सह्याद्रीच्या उतरणीच्या भागात कोणत्या रंगाची जमीन आढळते? तर तुम्ही जर सह्याद्रीचा उतरणी भाग पाहिला तर तपकिरी लालसर कलरची माती किंवा जमीन आढळते. पालघर जिल्ह्यामध्ये 2024-25 मध्ये लागवडीखालील क्षेत्रात सर्वाधिक वाटा कोणत्या गटात होता? हे सोपं उत्तर आहे, तृणधान्य सगळ्यात जास्त होतं. मुख्यतः भात 69% होतो. पालघरच्या कृषी क्षेत्रातील दुसरी महत्वाचे वैशिष्ट्य कोणते? तर यामध्ये फळबागा हे योग्य उत्तर आहे. चिकू, आंबा, नारळ, केळी. खालीलपैकी कोणते बागायती उत्पादनाची योग्य जोडी कोणती? डहाणू, चिकू, जव्हार, सफरचंद, मोखाडा, केशर, तलासरी, चहा. तर यामध्ये डहाणू
चिकू हे बरोबर आहे, कारण डहाणू व घोलवड परिसर चिकूसाठी प्रसिद्ध आहे. भात शेती मोठ्या प्रमाणावर असण्यामागे कोणता भौगोलिक घटक आहे? बघितलेला आहे आपण हा. बी मान्सूनचा पाऊस व जलसंपदा. कोणते पीक पालघरच्या आदिवासी डोंगराळ भागाशी अधिक संबंधित आहे? सोपं आहे. नाचणी हे आदिवासी डोंगराळ भागात जास्त घेतलं जातं नाचणीचं पीक. 66वा क्वेश्चन, 2024-25 मध्ये तांदळाचे उत्पादन किती होते? आता ही सांख्यिकी माहिती आहे आणि त्यानुसार 2 लाख टन एवढे तांदळाचे उत्पादन 2024 मध्ये झाले. पालघर जिल्ह्यातील कृषी विकासात महत्वाची अडचण कोणती आहे? तर ती आहे बी मर्यादित सिंचन सुविधा. हे सगळंपणे उच्च पर्जन्यमानावर आधारित शेती पालघरमध्ये केली जाते. भात, नाचणी, वरी ही पिके कोणत्या नैसर्गिक घटकाशी संबंधित आहे? तर ते पर्जन्य व भूप्रदेश याच्याशी संबंधित आहे. फळबागांसाठी किनारपट्टीचे हवामान काय युक्त आहे? किनारपट्टीवर उष्ण व दमट वातावरण असते, ते फळबागासाठी उपयुक्त आहे. पालघर शेतीबाबत योग्य पर्याय कोणता? 1 भात प्रमुख, 2 नाचणी वरी, 3 घोलवड चिक्यू. आता हे तिन्ही बरोबर आहे. D1, 2, 3 म्हणून पर्याय डी योग्य पर्याय आहे. पालघर जिल्ह्यातील वन क्षेत्राचा प्रमुख संबंध कोणत्या प्रदेशाची आहे? तर मग आपण सह्याद्री बघितलेला आहे पूर्वेला. सह्याद्री व डोंगरी रांगा जव्हार मधल्या या वन क्षेत्राशी संबंधित आहे. 2025 समालोचनानुसार पालघरचे एकूण वन क्षेत्र सुमारे किती आहे? तर 2025 नुसार 2045 किंवा 2046 चौरस किलोमीटर एवढे पालघर जिल्ह्यामध्ये वन क्षेत्र आहे. पालघर जिल्ह्यात वन क्षेत्रात सर्वाधिक वाटा कोणत्या प्रकारचा व? काटेरी नाही, वाळवंटी नाही, घनदाट नाही, मध्यम घनतेचे वन. ए बरोबर उत्तर आहे. पालघर संबंधित प्रमुख वन्यजीव अभयारण्य कोणते? तानसा, नवेगाव, काटेपूर्णा, मेळघाट. तर इथं तानसाच हा योग्य पर्याय वाटतो. तानसा वन्यजीव अभयारण्याचा काही भाग पालघर जिल्ह्यात येतो. 75 पालघर जिल्ह्यातील काही प्रसिद्ध वन्यजीव अभयारण्य कोणते? तर पालघर जिल्ह्यातील आणखी एक प्रसिद्ध वन्यजीव अभयारण्य आहे तुंगारेश्वर. तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य पालघर जिल्ह्यामध्ये आहे. 76 तानसा अभयारण्य कोणत्या नदीच्या खोऱ्याशी संबंधित आहे? त्या नावावरच दिलेलं आहे. तानसा या नदीच्या पाणलोट क्षेत्राशी ते संबंधित आहे. पालघरच्या जंगलाचे पर्यावरणीय महत्व कोणते? जैवविविधता, जलसंधारण, मृदा संरक्षण. हे तिन्ही येतात. ए बी सी म्हणजे डी हा योग्य पर्याय आहे. वन क्षेत्राचा शेतीवर सकारात्मक परिणाम कोणता होतो? यामुळे मृदा धूप कमी होणे हा महत्वाचा फायदा आहे. सह्याद्रीच्या उतारावर वन क्षेत्र जास्त आढळण्याचे कारण कोणते? कारण सोपं आहे. हे जास्त पर्जन्य व डोंगराळ भूभाग. पालघरच्या पर्यावरणीय संवेदनशीलतेचे महत्वाचे कारण कोणते आहे? तर हे आहे हे सागरी व डोंगरी परिसंस्थांचा संगम. समुद्र, खाड्या, नद्या, जंगल व सह्याद्रीचे पर्वत हे सगळे एकत्र येतात, म्हणून सागर व डोंगरी परिसंस्थांचा संगम हे योग्य उत्तर आहे. पालघर जिल्ह्यात सिंचनाचे प्रमुख साधन कोणते? मेन तर पाऊस आहे, पण इथं दिलेल्या याच्यानुसार विहिरी हा योग्य पर्याय असू शकतो. सो विहिरी जिल्ह्याच्या सिंचन साधनामध्ये प्रमुख आहेत. पालघर जिल्ह्यातील मोठा जलसिंचन प्रकल्प कोणत्या नदीशी संबंधित आहे?
तर आपल्याला माहिती आहे सूर्या नदीवरचा जो प्रकल्प आहे विक्रमगड तालुक्यात, तो मोठा जलसिंचन प्रकल्प आहे. सूर्या प्रकल्प कोणत्या तालुक्याशी संबंधित आहे? आता मगाशीच बघितलं विक्रमगड तालुक्याशी संबंधित आहे. सूर्या प्रकल्पाचे लाभ क्षेत्र सुमारे किती हेक्टर आहे? ते आहे 14,696 हेक्टर. लक्षात ठेवा. वांद्री प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? पालघर तालुक्यातच आहे. देहरजा मध्य प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? देहरजाच नदीवर येतो. ही उपनदी आहे आणि विक्रमगड तालुक्यात आहे. देहरजा प्रकल्प कोणत्या नदी खोऱ्यातील उपखोऱ्यात आहे? आता पिंजळा, देहरजा, सूर्या या सगळ्या वैतरणा खोऱ्याशी संबंधित आहे, म्हणून अवैतरणा योग्य उत्तर आहे. पालघरला सागरी मत्स्य व्यवसायासाठी अनुकूल असणारा घटक कोणता? ते 112 चौरस किलोमीटरचा समुद्र किनारा हे योग्य उत्तर आहे. अतिशय सोपा प्रश्न. सागरी अर्थव्यवस्थेशी निगडीत व्यवसाय मासेमारी बरोबर उत्तर आहे. पालघर जिल्ह्याच्या संपदेबाबत योग्य विधान कोणते? पहिलं विधान बरोबर आहे. पर्जन्यमान जास्त पण सिंचन मर्यादित, कारण साठवणूक नाही जास्त. 91. 2011च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या साधारणतः किती होती? तर 2011च्या नुसार पालघर जिल्ह्याची लोकसंख्या 29.90 म्हणजे जवळजवळ 30 लाख एवढी होती. पालघर जिल्ह्यातील लोकसंख्येचे महत्वाचे वैशिष्ट्य कोणते? तर हे वैशिष्ट्य आहे हे आदिवासी लोकसंख्येचे लक्षणीय प्रमाण. हे महत्वाचे लोकसंख्येचे वैशिष्ट्य आहे. पालघर जिल्ह्यात मानवी भूगोलावर कोणत्या घटकाचा मोठा प्रभाव आहे? सोपं आहे. सह्याद्री, जंगल व आदिवासी संस्कृती हे योग्य उत्तर आहे. 94. वारली चित्रकला कोणत्या भौगोलिक सांस्कृतिक घटकाशी निगडीत आहे? ते आदिवासी संस्कृतीशी निगडीत आहे. 95वा क्वेश्चन. पालघर जिल्ह्यातील तारपा कोणाशी संबंधित आहे? हे आदिवासी नृत्य व वाद्य. तारपा वाद्य आणि नृत्य हे पालघरच्या आदिवासी जीवनशैलीचा भाग आहे. तारपा. औद्योगिक विकासासाठी कोणता प्रदेश पालघर विभागात महत्वाचा आहे? तर यातलं उत्तर आहे बोईसर आणि तारापूर जो विभाग आहे तो औद्योगिक पट्ट्यात मोडतो. तारापूर कोणत्या महत्वाच्या ऊर्जा प्रकल्पात माहित आहे? अणुऊर्जा प्रकल्प आहे तारापूर आणि हे पहिले अणुऊर्जा केंद्र आहे. 98वा प्रश्न. पालघर जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे वाहतूक कोणत्या रेल्वेशी संबंधित आहे? आता पालघर जिल्ह्यातली आहे ती पश्चिम रेल्वे येते. वसई, पालघर, डहाणू मधून पश्चिम रेल्वेचा मार्ग जातो. 99. पालघर जिल्ह्यातून जाणारा मुंबई अहमदाबाद महामार्ग कोणता? NH8 म्हणजेच मुंबई अहमदाबाद मार्ग पालघर जिल्ह्यातून जातो. NH8 नॅशनल हायवे 8. पालघर भूगोलाचे सर्वात अचूक एकत्रित वर्णन कोणते? BCD योग्य नाहीये, त्यामुळे सह्याद्री, अरबी समुद्र, उच्च पर्जन्यमान, पश्चिम वाहिनी नद्या, भात शेती आणि आदिवासी प्रदेश हे योग्य उत्तर आहे. तर अशा रीतीने आपण पालघर जिल्ह्याचा भूगोल बघितला. यातल्या काही संख्यात्मक गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहे. अदरवाईज पालघर जिल्ह्याचा भूगोल त्या मानाने सोपा आहे.